कोकाटेंवर आज केव्हाही टांगती तलवार आहे। कोकाटेंना आज केव्हाही अटक होऊ शकते। अधिक माहिती काय द्याल? जिल्हा सत्र न्यायालयामध्येच आहे। पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी आता या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यांच्या अटकेत बरोबर आहे। मी आता नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्येच आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी आता या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि जवळपास त्यांच्या अटकेचं वॉरंट देखील पुढच्या काही वेळामध्ये निघू शकतं अशा पद्धतीची माहिती आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यामधून बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 सदनिका घेतलेल्या होत्या आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड सुनावलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये कोकाटेंनी अपील केल्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी पार पडलेली आहे आणि आता या सुनावणीनंतर कुठल्याही क्षणी कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटकेचं वॉरंट निघू शकतं अशा पद्धतीची शक्यता आहे। त्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद देखील धोक्यात आलेलं आहे आणि कोकाटे यांच्या संदर्भामध्ये आजच अजित पवार निर्णय जो आहे तो देखील घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती येते। विशेष म्हणजे नाशिकच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत, ते नेमके कुठे याबद्दल अद्यापही माहिती कळू शकलेली नाही आणि त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये आता कोकाटे यांच्या संदर्भातला फैसला जो आहे तो येणार आहे। त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघालं तर त्यांना तातडीने ते असतील त्या ठिकाणी पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते। धन्यवाद।